मृदुला काय आहे एवढंच सगळं रे? माझी भाची आहे ना केतकी, तिची स्वतःची जी खोली आहे ना ती सुद्धा याच्यापेक्षा खूप मोठी आहे. एवढ्याचं काय ते काय हसरी राहा. प्रभूने मुलीला बोलवा, इथून आम्हाला पेढीवर जायचंय. हो हो बोलवतो. हा अमृता, अमृता. सॉरी, थोडा महत्वाचा आहे, घ्यावा लागेल. ही अंगठी तुमच्याच दुकानातून घेतली आहे. ती आहे रिसीट आणि त्यांनी कबूलही केलेलं आहे. तुमच्या सारख्यांमुळे इतर ज्वेलर्सचं नाव बदनाम होतं. हो, ग्राहक किती विश्वासाने डोळे झाकून वस्तू घेतात आणि तुम्ही असे खोटे खडे गळ्यात मारता. आमची तोंड ओळख आहे. तुम्हाला कळलं असेलच, तिने काल सांगितलं असेलच काय घडलं ते. अहो जाऊ द्या अण्णासाहेब, झालं गेलं गंगेला मिळालं. आम्ही तर तो विचार सुद्धा मनातनं काढून टाकलाय. हा अहो शेवटी घाडगे म्हणजे विश्वास, भरवशाचं दुसरं नाव. तोच भरोसा तुम्ही आमच्या अमृतावर दाखवा म्हणजे झालं. अमृता नमस्कार. यशस्वी भव, तुझ्या सगळ्या मनोकामना पूर्ण होत. ही आमची शर्मिष्ठा, ही तुझ्यापेक्षा लहान आहे. हिच्या पाया नाही पडलीस तरी चालेल. अगं राहू दे. सुखी राहा. केस बांधले असतेस ना तर अजून छान दिसली असतीस. हो, आणि आता सगळ्यांच्या पाया पडलीस. असं सारखं सारखं करू नकोस, आणि सगळ्यांच्या तर नकोच नको. आता एकदम लग्नात सगळ्यांच्या पाया पडायचं काय? अक्षयराव, अहो ज्याच्यासाठी हे सगळं चाललंय तो आलाच नाही, असं कसं बरं होईल? हो ना. अनंता, जा बोलवून आण त्याला. हो आलोच. हो स्वेतू, मी आता जस्ट पोहोचलोय मुलीकडे. तू पॅनिक होऊ नकोस. सगळं आपण मी नंतर तुला कॉल बॅक करतो. दादा आलाय. अक्षय, तुझ्या लग्नाची बोलणी चालू आहे. दादा मला लग्न करायचं नाहीये, तुला माहिती आहे. तुला मुलीकडे बघितलंस? फोटो दाखवला होता त्यात कशी दिसत होती आणि प्रत्यक्षात कशी दिसते? काय होईल? छान आहे मुलगी. हो का? मग अक्षयचं काय? मृदुले,
तुझ्या लेकाच्या आयुष्याचा प्रश्न आहे हा. उगीच कुणाच्याही बोलण्याकडे लक्ष देऊ नकोस. माझी भाची ना कितकी शपथ सांगते हिच्यापेक्षा लाख पटीने उजवी आहे. ती आणि अक्षय लक्ष्मीनारायणाचा जोडा दिसते. आता माझ्या आयुष्याची वेळ निघून चालली आहे. अक्षय, वेळ ऑलरेडी निघून गेली. तुझ्याकडे अजिबात ऑप्शन नाही. काय चल 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 पटकन चल, सगळी वाटत येते. अमृता ये बस. अशी असते मुलगी, अशी असते बायको, अशी असते सून. आमची अमृता नुसती सुंदर नाहीये, हुशार सुद्धा आहे. MCA केले तिने. अरे वा, म्हणजे मुला मुलीची निवड लग्न आधीपासूनच जुळतीये. वा 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 वा, मुलींनी शिकलंच पाहिजे. आमची शर्मिष्ठा CA करतेय. अरे वा. आणि भाग्यश्री लग्न ठरलं ना त्यावेळी MSc करत होती. आमची मृदुला मराठीत MA केलंय तिने. छान छान छान. त्यामुळे शिक्षणाची आस्था आमच्याकडे सगळ्यांनाच आहे. नाही अगदी अगदी बरोबर बोललात अण्णासाहेब. हे तुम्ही उगाच टेन्शन घेतलं होतं आपल्या विदुषीचं तिकडे कसं काय होणार. पाहिलं का, त्यांच्या घरी सुद्धा तशाच म्हणजे अमृता सारख्याच हुशार आणि सुशिक्षित मुली आहेत. आपण आणलेली अंगठी द्या, मुलीच्या पोटात शोभून दिसेल ती. हो, पण तुमची हरकत नसेल तर मला मुलीशी जरा बोलायचंय. अहो, काळजी करण्यासारखं काहीच नाहीये. आमच्याकडे शिक्षणाचं कौतुक आहेच, पण स्वयंपाकघरात त्यांनी किती डिग्री मिळवली आहे हेही बघायला हवं ना. हे अगदी बरोबर बोललात तुम्ही. म्हणजे ज्या बाईची स्वयंपाकघरात सरशी तीच घरावर. छान छान. तुम्ही मुलीशी गप्पा मारा. हो, आणि आम्ही तोपर्यंत मुलाची गप्पा मारतो. अमृता, जा त्यांच्या बरोबर. चला ग. वसुधा, मृदुले, तुम्ही दोघे बाहेर जाऊन बसलात तरी चालेल. जा. हो गो बाई, चल बाहेर जाऊन बसूया. एवढ्याशा जागेत साधं उभं पण राहता येत नाहीये. एवढ्या सगळ्या जणी जमल्यावर गुदमरायलाच होणार आहे. वहिनी, चला आपण जाऊया बाहेर. हो चल चल. माई बोलतील अमृताशी. बाई हो. खरंय त्यांचं. आमचं घर जरा लहानच आहे ना. अहो, पण मनं मोठी आहेत ना, मग झालं तर. ऍक्च्युली ना, आमच्या किचनच्या मागच्या बाजू सुद्धा खूप जागा आहे. तिथे माईनी बाग सुद्धा केलीये. हो. तू इथे कशी काय आलीस? कशी काय म्हणजे बाकी सगळ्या जणी आल्या तशीच. अशा दिवसात कुणाच्याही स्वयंपाकघरात शिरू नये एवढं साधं कळत नाही तुला? अशा दिवसात सॉरी, माझ्या लक्षात नाही आलं. मी जाते. अमृताची आई, तिच्या वतीनं मी दिलगिरी व्यक्त करते. अलीकडच्या मुलींना ना काही गोष्टींचं भानच राहत नाही. बरोबर आहे तुमचं.
बरं, तुम्हाला अमृताला काही विचारायचं असेल तर विचारा ना. हो, काय काय येतं तुला? चहा, नूडल्स, दही वडा. आज दही वडा मीच केलाय. चला, म्हणजे वर्षातून एक दिवस तरी तू स्वयंपाकघरात येशील तर. म्हणजे अगं बाळा, नूडल्स, दही वडा, चहा हे असं पण रोज रोज नाही ना ग घे. आणि ते तब्येतीलाही चांगलं नसतं, हो की नाही? रोजच्या जेवणातलं तुला काय येतं असं मला विचारायचंय. पोळी भाजी, वरण भात काय येतं? नाही. हो का? छान. नाही म्हणजे बरोबर आहे तुमचं म्हणणं, पण काय झालं ना, तिच्या अभ्यासात आणि वेगवेगळ्या कोर्सेस मध्ये ती इतकी बिझी असायची की मग स्वयंपाक शिकवायला आणि शिकायला फारसा वेळच मिळाला नाही हो. शर्मिष्ठे, तू पण अजूनही काहीतरी शिकतेस ना ग? म्हणजे डिग्री का काहीतरी मिळवायची ना तुला? बघा, आमच्याही घरच्या मुली शिकतात, अहो खूप शिकतात. पण घरी आलेल्यांना संपूर्ण पुरणवरणाचा स्वयंपाक त्या करू शकतात, इतकी त्यांची तयारी करून घेतली आम्ही. काही हरकत नाही. तुम्हाला दुसरी मुलगी आहे का? नाही, तिला असं सगळं शिकवून तयार करा. नाही, मला एकच मुलगी, दुसरा मुलगा आहे. पण मग सून तरी अशी शोधा की तिला दही वडे, नूडल्स, चहा याच्या व्यतिरिक्त काहीतरी पदार्थ बनवता येतील, स्वयंपाक करता येईल. अहो, एवढी काळजी करू नका, हरकत नाही, आम्ही शिकवू हो तिला सगळं. दे ना. अरे वा. खरंच खूप छान केलाय दहीवडा. खरंच ह्या अशा चवीचा दहीवडा आम्ही आजपर्यंत कधी खाल्लेला नाहीये. चला, म्हणजे जे काही येतं ते उत्तम येतं. उत्तमच कशाला, सर्वोत्तम येतंय बाळा तुला. चला, बाहेर जाऊया. काळजी करू नका तिची. शर्मिष्ठा, चल. मग आपण पंगतच ठेवूया, बुफे बिफे नको. मस्तपैकी सनई चौघडे. अगदी माझ्या मनातलं बोललात अण्णासाहेब तुम्ही. सनई चौघडे ठेवूच, शिवाय पंक्ती अशा झडल्या पाहिजेत, म्हणजे बटाट्याची भाजी, आळूचं फतफत. हा, म्हणजे अगदी साग्र संगीत विवाह सोहळा थाटामाटात लग्न करून देणार. अण्णासाहेब, तुम्ही फक्त मुहूर्त केव्हाचा काढायचं ते ठरवा. अण्णासाहेब, मी काय म्हणतो, म्हणजे मुला मुलीला एकदा, आय मीन म्हणजे निदान 5 मिनिटं तरी बोलू द्या ना. म्हणजे काय की त्यांची मतं, त्यांचे विचार हे जुळणं महत्वाचं आहे, नाही का? हो हो हो, बोलू देत की. हो. अण्णासाहेब, मी काय म्हणतो, नाही म्हणजे आपल्या घराण्यात बसून कसे बोलतील ना ते दोघे?
त्यांना जरा बाहेर जाऊन बोलू देत, म्हणजे एकट्यात. नाही म्हणजे त्यांना एकमेकांना काही सांगायचं असेल, विचारायचं असेल, बोलायचं असेल तर कशाला अहो आता काय आयुष्यभर बोलायचंच आहे. आत्ता 5 मिनिटं बोलून काय फरक पडणार आहे? जा रे, जा पोरांनो, बोला. तुम्ही दोघच जाताय? नाही, शर्मिष्ठा ही तुमच्याच वयाची आहे, तिला घेऊन जा बरोबर. इथे जवळच महादेवाचं मंदिर आहे, तिथेच जा. कळेल नाही का तुला? मला एवढ्यात लग्न करायचं नाहीये, एवढं फक्त मी याला सांगू शकले पाहिजे. मला हे लग्न करायचं नाहीये देवा, हे सांगण्यासाठी मला प्लीज धीर दे. घ्या ना अण्णासाहेब. मला स्वप्नात सुद्धा वाटलं नव्हतं की घाटगेंसारखं एवढं मोठं स्थळ माझ्या पुतणीला मिळेल. घ्या घ्या ना. अरे सॉरी सॉरी सॉरी, असं कसं सांडला चहा माझ्या हातून? आय एम व्हेरी सॉरी. तुम्ही चला ना बेसिन पाशी आपण साफ करूया. नाही नाही, असू दे असू दे. अहो नाही, असू दे कसं, डाग मग तो कुठलाही असो तो वाईटच. या ना बेसिन पाशी, आपण स्वच्छ करूया. घ्या घ्या, तुम्ही चहा घ्या. आलोच आम्ही. घ्या घ्या या. सॉरी सॉरी सॉरी, माझ्यामुळे तुमचे किमती कपडे खराब झाले. घर छोटं आहे आमचं, पण मन मोठं आहे बरं का. एक विनंती होती, माझी पुतणी जर तुमच्या घरी सून म्हणून आली तर तिच्या आयुष्याचं सार्थक होईल. म्हणजे तिच्यासाठी काही करायची तयारी आहे आमची. म्हणजे बघा तेवढं. अहो हे मी कोण ठरवणार? अक्षय बघेल आणि आमचे अण्णा आहेत ते सगळं ठरवतील काय ते. सॉरी, पुढचं पाऊल जरा सांभाळून टाका. तुमच्या पेढीवर एक पाचूचा खडा खोटा निघाला म्हणे. हे बघा, तुम्हाला कळलं का? तो खडा मुळात तुमच्या पेढीवर आला कुठून? आम्ही तपास करू त्याचा, त्याच कामाला लागलोय मी, आणि कळलं की तुम्हाला सांगू. गप्पतच झाली म्हणायची. म्हणजे तुम्हाला कळलं नाही, पण मला कळलं कुठून आला तो खडा. सांगू काय हवंय? नाही नाही, काय आमचे तीर्थरूप एकदा म्हणाले होते, व्याही आणि शत्रू यांची खडानखडा माहिती ठेवावी. कधी उपयोगी पडेल सांगता येत नाही ना. किती पैसे हवेत? काय बोलताय? तुमच्याकडनं कसे पैसे घेईन मी? आणि आता तर तुम्ही आमचे व्याही होणार ना. म्हणजे तेवढंच एक मागणं होतं. आता माझी पुतणी होणार ना तुमच्या घरची सून.
तुम्ही काय म्हणालात का? याला कसं काय ऐकू गेलं? हिला कसं सांगू आता? बिचारीला काय वाटेल? नाही मी 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 नाही काय बोललो. मी तर काहीच बोललो नाही. मग हिला कसं ऐकायला गेलं? तुम्ही प्लीज मला नाही म्हण. नाही 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 नाही